श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 31 जानेवारी 2026 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना 2026चा पहिला महिना कसा जाणार. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी काय खास घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगती होईल की आव्हानांचा सामना करावा लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील का. आरोग्याबाबत महिना कसा असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल की खर्च वाढतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना येणारा महिना आत्मविश्वास, नवी सुरुवात आणि नव्या ऊर्जेचा असेल. या महिन्यात तुम्हाला काही ठिकाणी शिस्त आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल, तर काही ठिकाणी धाडस, उत्साह आणि पुढाकार घेण्याची वृत्ती अधिक दिसून येईल. हा महिना आर्थिक नियोजन, नातेसंबंध, आरोग्य आणि करिअर या सर्व बाबींमध्ये महत्त्वाचा ठरेल. नवीन वर्षाची सुरुवात असल्याने तुम्ही स्वतःला अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या मनात अनेक योजना, कल्पना आणि ध्येय असतील. मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये विलंब फायद्याचा ठरतो. या महिन्यात काही जुने प्रश्न मागे टाकून पुढे जाण्याची मानसिक तयारी होईल. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना 2026चा पहिला महिना प्रगतीचा असेल. या महिन्यात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच तुमची पगारवाढ किंवा पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्रात थोडी मेहनत आणि संयम आवश्यक आहे. मेष राशीच्या व्यावसायिकांना हा महिना लाभदायक ठरेल. भागीदारी किंवा विस्ताराच्या संधी मिळतील. तुम्हाला महिन्याच्या मध्यापासून व्यवसायात गती दिसून येईल. मात्र व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. व्यवसायात स्पर्धा वाढलेली दिसेल, पण तुम्ही आपल्या आत्मविश्वासामुळे योग्य निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ आर्थिक बाबतीत चांगला जाईल. तुम्हाला या काळात नवीन कामातून चांगला लाभ मिळेल. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. अचानक धनलाभ संभवतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण काही खर्च वाढू शकतात. वाहन, शिक्षण, घरगुती गरजा किंवा आरोग्य यावर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला आपले बजेट ठरवणे फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकाल. तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. कर्ज घेणाऱ्यांनी अटी नीट समजून घ्याव्यात. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा महिना प्रगतशील असेल. या महिन्यात सुरुवातीला थोडा आळस आणि अस्वस्थता जाणवू शकते, पण तुम्ही नियमित अभ्यास केला तर चांगले परिणाम दिसून येतील. अभ्यासातील तुमची एकाग्रता वाढेल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. या महिन्यात योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन यामुळे चांगले यश मिळवू शकाल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक राहील. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या महिन्यात तुम्हाला थंडीमुळे सर्दी, खोकला किंवा सांधेदुखीचे त्रास जाणवू शकतात. तसेच मानसिक दडपण, कामाचा ताण आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या शरीराकडे विशेष लक्ष द्या. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी पुरेशी झोप, ध्यान, योग किंवा प्राणायाम उपयुक्त ठरेल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल. या काळात तुम्ही आपल्या वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. भावंडांशी नातेसंबंध सुधारतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरात पूजा, शुभकार्य किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरातील वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह वाढेल.
तसेच काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील, ज्यामध्ये तुमची भूमिका निर्णायक ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना महत्त्वाचा ठरेल. प्रेमाच्या नात्यात नवीन अपेक्षा आणि नवीन स्वप्ने असतील. या महिन्यात तुम्ही स्पष्ट संवाद आणि प्रेमात प्रामाणिकपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. राग, हट्टीपणा किंवा अहंकार टाळा. यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमाच्या नात्यात विश्वास वाढेल. मेष राशीच्या अविवाहितांना नवीन प्रेम संबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या काळात एखाद्या मित्रामार्फत किंवा कामाच्या ठिकाणी ओळख वाढून प्रेमात रूपांतर होऊ शकते. मात्र तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला आधी समजून घेण्यासाठी वेळ द्या. तसेच वैवाहिक जीवनात आपुलकी आणि प्रेम वाढेल. तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास नात्यातील गोडवा वाढवेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा, संयम आणि प्रेमळ वर्तन ठेवल्यास वैवाहिक जीवन समाधानकारक राहील. एकूण मेष राशीच्या व्यक्तींना 2026चा पहिला महिना आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन सुरुवात घेऊन येईल. या काळात आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील. कामाच्या ठिकाणी मेहनत, संयम आणि योग्य नियोजन आवश्यक ठरेल. करिअर आणि व्यवसायात अनेक संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र असले तरी परस्पर सहकार्यामुळे स्थैर्य मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक असून मानसिक शांततेसाठी योग, ध्यान लाभदायक ठरेल. एकूणच मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक विचार, योग्य निर्णय आणि संयम यांच्या जोरावर जानेवारी महिना समाधानकारक व यशस्वी ठरू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.